50 लाख रुपयाचा जर पोर्टफोलिओ शेअर मार्केटमध्ये करायचा असेल तर आपल्याला ही एक ठराविक गोष्ट करायला लागेल, जी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणारच आहे, स्टेप बाय स्टेप फॉर्मॅटमध्ये. सो नीटपणे व्हिडिओ एंडपर्यंत जरूर बघा. मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊन सांगणार, कारण माझा पर्सनल पोर्टफोलिओ जर तुम्ही बघायला गेलात, ऑलराईट, सो फार आज ऑफ नाव एक जवळजवळ 38 लाखाच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे, ऑलराईट. आणि माझा पर्सनल टार्गेट आहे डिसेंबर 31 पर्यंत हा पोर्टफोलिओला मी एक 50 लाखाला क्रॉस करायचा माझा विचार आहे, ऑलराईट. व्हिडिओ एंडपर्यंत जरूर बघा. व्हिडिओ मधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडत असेल, काहीतरी इंटरेस्टिंग वाटत असेल, जे शिकायला तुम्हाला भेटत असेल, तर लाईक जरूर द्या. लाईकमुळे तुमचं काही जात नाही, पण डेफिनेटली आपल्याला हा व्हिडिओ युट्यूब अल्गोरिथमच्या मार्फत जास्तीत जास्त मराठी माणसांमध्ये पोहोचवण्यास मदत करतो, राईट. व्हिडिओची पण सुरुवात करूया, पण त्याच्या आधी माझं इंट्रोडक्शन करून घेतो नवीन लोकांसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील. आपण बघत माझं चॅनल महेश पाटील. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन पण जरूर क्लिक करा, ऑलराईट. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं असेल, ते पण टोटली फ्रीमध्ये, तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. लिंकवर क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअप टीमला पाठवायचं आहे. माझी व्हॉट्सअप टीम जरा 24 तास तुम्हाला रिप्लाय करेल. ऑफर काय दिली आहे ते सगळे तुम्हाला पाठवतीलच, ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेलं आहे. पण प्रत्येक मराठी माणसाने हे फ्री वेबिनार सिरीज डेफिनेटली शिकणं गरजेचं आहे, एवढं तुम्हाला सांगतो. ओके, चला व्हिडिओची पण सुरुवात करूया. सो मित्रांनो, गंमत काय झाली ते तुम्हाला पहिलं सांगतो की माझा एक स्टुडंट आहे, त्याच्याशी माझं डिस्कशन झालं होतं. तो म्हणला, महेश सर, नवीन वर्षामध्ये कुठल्या स्टॉक्सवरती माझा फोकस असला पाहिजे. मी त्याला एकच बोललो, बाबा स्टॉक्सवरती फोकस देऊ नको, फोकस दे तुझ्या मनी मॅनेजमेंटवरती. ओके, कारण मनी मॅनेजमेंट सर्वस्व आहे. स्टॉक्स वीक सगळं नंतर काय पण घेतलं, फालतू स्टॉक घेतला, जोपर्यंत ती कंपनी मार्केटमध्ये आहे तोपर्यंत त्याच्यामधून पैसा आपण कमवू शकतो, कशी तिकडे एव्हरेजिंग मारत मारत ते आपण करू शकतो. पण जर व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप जर करायचं असेल तुला इन दिस केस, तर काय करायला लागेल हे मी तुम्हाला पण सांगतो. ते काय ते आपण बघून घेऊया, ऑलराईट. आपल्याला जेव्हा सॅलरी येते, आता हे मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा की येस किंवा नो मध्ये उत्तर द्या. आपल्याला जेव्हा सॅलरी येते, जर पहिला जशी क्रेडिट झाली तसंच तो, जर तुम्ही क्रेडिट तसंच तुम्ही पैसा, तो त्यातला थोडासा पैसा किंवा पूर्ण पैसा किंवा वॉटर पैसा शेअर मार्केटमधल्या तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये टाकतात का? उत्तर जर येस असेल तर येस म्हणून टाईप करा. उत्तर जर नो असेल तर नो म्हणून टाईप करा. बघूया किती लोक येस हा टाईप करतात. ओके, कारण माझी पण सवय तीच आहे की आला पैसा की पहिलं मार्केटमध्ये टाकावा, आला पैसा की मार्केटमध्ये टाकावा. आणि ही तसं बघायला भेटतो, अरे आपण इन्व्हेस्ट करतोय पैसे, पण ही खूप मोठी चूक आहे. ती का तुम्हाला सांगतो. आता जेव्हा पण आपल्याला पगार येतो किंवा पेमेंट येतं, बिझनेसमॅनना पेमेंट येतं आणि सॅलरीजवाल्यांना पगार येतो, ऑलराईट. सो पहिल्या गोष्ट आपल्या मनी मॅनेजमेंटमध्ये असते ती म्हणजे आपले जे असतात जे नीड्स, आपल्या गरजा. नीड्स, प्रत्येकाच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काही नीड्स आहे की ह्याच्याशिवाय मी करूच शकत नाही. मला रोटी, कपडा, मकान भाडं, मेडिसिन्स, बाकी जे पण माझे लाईट बिल, पाणी बिल, काय म्हणतात वॉचमॅन बिल, काय दारू बिल, माहिती नाही काय कसली कसली बिल असतात लोकांची, उधारी, ते सगळं तुम्हाला, ते नीड्स जे आहेत तुम्हाला ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. ओके, दारूची नीड लावून घेऊ नका, जोक मारला होता फक्त, पण बाकीच्या सगळ्या नीड्स होत्या. सो नीड्स जे आहेत ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. स्कूल फीज आणि एक्सेट्रा त्याच्यात काय आपण करू शकत नाही. सो पहिला कृपया करून, जर मला मार्केटमध्ये पैसा जर लावायचा असेल तर पहिला माझा नीडचा पैसा जो आहे, गरजेचा पैसा आहे, त्याला पहिले मी बाहेर काढणं पगारामधनं. बरेच लोक पहिले सट्ट्यात लावतात. बघा, लक्षात ठेवा, एक हल्लीच एक पिक्चर आलेला आहे लकी भास्कर नावाचा, तर तुम्ही नेटफ्लिक्सवरचा तो पिक्चर बघितला असेल, लकी भास्कर. त्याच्यामधला एक डायलॉग आहे, ओके, डेफिनेटली बघा, तो हर्षद मेहताला लिंक करून तो पिक्चर आहे. पण त्याच्यामध्ये डायलॉग आहे की सर्वात बेकार लत ही पैसे कमवायची लत आहे. ओके, दारू पण नाही, सिगरेट पण नाही, काय म्हणतात बाकी पण गोष्टी नाही. ओके, पण पैसे कमवायची लत ही सर्वात बेकार लत, म्हणजे जे पण जुगार आणि जे म्हणतात तिला सर्वात बेकार लत असते. ओके, सो त्यामुळे बरेचसे लोक इन्क्लुडिंग मी, पैसा आला की पहिला पूर्णच्या पूर्ण मार्केटमध्ये उतरायचो. पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय आहे, हे गरजा तर आहे, कधी ना कधी आपल्याला भरायचंच आहे. मला क्रेडिट कार्ड बिल तर भरायचंच आहे, मला लोकांना आपले पगार द्यायचेच आहेत. ओके, मला माझं जीएसटी भरायचंच आहे. ओके, मला माझं इन्कम टॅक्स भरायचाच आहे. ओके, माझ्या घरच्यांना मला पैसे द्यायचेच आहे, मला माझ्या मायराचे डायपर आणायचंच आहे. सो ज्या गरजा ज्या आहेत, ओके, त्याचा पैसा जर मार्केटमध्ये टाकला तर मार्केटमधनं कायम आपल्याला पैसा टाकतोय, विथड्रॉ करतोय. जर ते जर करत राहिला तर इन दॅट केस आपला ग्राफ असा कधीच दिसणार नाही, तो कंटिन्युअसली वर चाललेला आहे आपल्या स्टेपमध्ये. सो त्यामुळे पहिली चूक क्लिअरली टाळायची आहे प्रत्येक मराठी माणसाने, की बाबा गरजेचा पैसा मार्केटमध्ये टाकायचाच नाही पगारामधला. सेकंड जी महत्वाची जी इम्पॉर्टन्स येतं ते म्हणजे आपला ईएमआय. ओके,
आता बरेचसे लोक काय करतात की मला ईएमआयचा मला फाईन पडेल तरी किती पडेल त्याच्यापेक्षा मी मार्केटमध्ये लावतो सध्या, एक महिन्याचा ईएमआय बाउन्स करून, आणि नंतर तुम्ही पुढच्या महिन्यात पैसा देऊन टाका. एक ईएमआयने बाउन्स केल्यामुळे काय होत नाही. ईएमआयचा किंवा कुठल्याही बँक लोनचा पैसा जर असेल तर त्यालाही पहिलं द्यायचं, त्याची थकबाकी करायची नाही, त्याला दाबून मार्केटमध्ये पैसा लावायचा नाही, कारण शेवटी काय ते पण एक काइंड ऑफ नीडच आहे, फायनान्शियल नीड आहे. नाहीतर काय होणार, वसुलीबाई तुमच्या घरी येऊन उभा राहणार आणि उलट मार्केटमध्ये पैसे घालवणार ते घालवणारच. ओके, कारण पैसे जर तुम्ही शॉर्ट टर्मला लावतात, एक्स्ट्रीम शॉर्ट टर्म मध्ये लावतात, की म्हणा निफ्टी एक्सपायरीमध्ये किंवा कसल्या भलत्याच एक्सपायरीमध्ये पैसे लावून माझे पैसे एक का दो करतो, 2-3 महिन्याची ईएमआय वन शॉट देण्याचं स्वप्न जर असेल तुमचं तर ते कधी पूर्ण होणार नाही. सो त्यामुळे ईएमआयचा पण पैसा मार्केटमध्ये लावायचा नाहीये. मग आता राहतं काय, तर ह्याच्यानंतर पण हल्ली आपल्या भारतीय लोकांकडे भरपूरचा राहतो, तो म्हणजे असतो डिस्पोजेबल इन्कम. ओके, डिस्पोजेबल इन्कम भरपूर आलेला आहे. पूर्वीच्या काळात पूर्वीच्या लोकांना तेवढा पगार भेटायचा नाही की डिस्पोजेबल इन्कम. मला वाटतं पूर्वीचे आपण आपले आई वडील आणि आजोबा आणि आजी सगळ्याचे लोक मे बी वर्षातून 2-3दा शॉपिंग करत असतील. दिवाळी शॉपिंग असायची, मे बी कधी अशी मे महिन्यात शॉपिंग असायची, आणि स्कूलच्या आधी शॉपिंग असायची. ती आजच्या तारखेला आपण दररोज उघडतो अमेझॉन, दररोज उघडतो स्विगी, दररोज उघडतो झोमॅटो, आणि आपले काय ना काय आपण खातच असतो बाहेरचा आणि एक्सेट्रा एक्सेट्रा, राईट. सो डिस्पोजेबल इन्कम वाढलेला आहे, आणि डिस्पोजेबल इन्कम वाढल्यामुळे बऱ्याचशा ऍस्पिरेशनल गोष्टी पण आपण घ्यायला विचार करतो. सो ह्याला सगळं म्हणतो आपण वॉन्ट. ओके, वॉन्ट. सो वॉन्टचा जो गोष्टी आहे, वॉन्टचा जो पैसा आहे, तो वॉन्टचा पैसा आपण मार्केटमध्ये लावू शकतो. जसं एक्झाम्पल, इन दिस केस मी माझं एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. ऑलराईट, सो मी माझा ऍक्च्युली माझ्याकडे एक जो कॉर्पस जो आहे साईडला मी ठेवलेला, एक 2-3 महिन्यापासून जमत होतो. ओके, सो रफली एक ऍज ऑफ नाउ 15 लाख रुपयेचा कॉर्पस साईडला मी ठेवलेला आहे, आणि या 15 लाख मध्ये 12 लाख रुपये मला डिप्लॉय करायचेच आहेत. ओके, पण या 15 लाख रुपये ठेवण्याचं मागचं मेन कारण होतं की कारण माझी जी एक गाडी आहे, ओके, मारुती स्विफ्ट जी आहे, त्याला ऑलमोस्ट एक 8 वर्ष झालेली आहे. ओके, आणि 8 वर्षापेक्षा जास्त कुठली गाडी वापरली तर डेफिनेटली थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो. पण माझी एकदम टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे, कारण दरवर्षी मी सर्व्हिसिंगला पाठवतो मारुतीवाल्यांकडे. सो पण तरी पण आपला विचार करता की आपली मर्सिडीज तर सगळी ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही, गाडी मोठी असल्यामुळे. तर एक छोटी गाडी, ओके, एक समवेअर त्याच रेंजमध्ये 8-9 लाख रुपयाच्या रेंजमध्ये एक छोटी गाडी घ्यायचा विचार. कुठली गाडी घेऊ ते पण एक सजेस्ट करा. 8 ते 10 लाख रुपयाच्या रेंजमध्ये जर मला घ्यायची असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता गाडीचं नाव. तुमची ड्रीम कार जर 8 ते 10 लाख रुपया रेंज मधली कुठली असेल तर. ओके, छोटी गाडी असली पाहिजे, परत मोठी नाही हो, कारण मोठी आपली गाडी पार्किंगला प्रॉब्लेम होतो. सो कमिंग बॅक, सो त्यासाठी तो पैसा ठेवलेला होता, पण त्याची तशी गरज सध्या नाहीये मला एकदम, की आत्ताच माझ्याकडे एक पण गाडी नाहीये आणि माझं कामच होणार नाही, तसं नाही. माझी ती नीड नाहीये, माझी ती वॉन्ट आहे की बा असेल तर एक चांगली अजून एक थोडी सोय होईल मला मर्सिडीज घेऊन जाण्यापेक्षा ही मी घेऊन फिरेन. ओके, सो ह्या वॉन्टला मी थोडं डिले करणार आहे. आता मी म्हणा की आता गरज नाही, 2024 मध्ये घ्यायची, 2025 मध्ये मी घेईन. सो 2024 मध्ये मला घ्यायची काही गरज नाहीये. सो हा जो पैसा आहे तो मी मूव्ह करणार आहे, हे माझ्या केसमध्ये. तसंच बरेच लोकांचं असतं की बा डिसेंबर येतोय, पुष्पा पिक्चर येतोय. ओके, पुष्पा पिक्चर मध्ये एकदम व्हीव्हीआयपी मध्ये जाऊन मला बघायचंय, 4-5 हजार रुपये खर्च करायचा. काय तिकीट महाग आहे रावली, म्हणजे तिकीट 800 रुपये, 900 रुपये, 1000 रुपये तिकीट, 4 लोकांना 5000 रुपये तिकीटाला आणि 5000 रुपये पॉपकॉर्नला, सगळं बाकी जाऊन 10,000 रुपये होतात झाली पिक्चरला जायला, एवढं महागाई झाली. सो हे असे जे चोचले आहेत ते आपण म्हणू शकतो की अरे जाऊन देतो, पुष्पा तसं पण 1-2 महिन्यांनी मे बी नेटफ्लिक्सवरतीच येणार आहे, तुम्ही कशाला जाऊ दे 10,000 रुपये खर्च करायला, ते 10,000 रुपये मार्केटमध्ये टाकेन ना. सो अशा प्रकारे ते वॉन्ट्स परत म्हणजे मला चला न्यू इयर येतो, चला जाऊया गोव्याला पार्टी करायला, राईट. गोव्याला गर्दी पण कमी झाली, मे बी ऑफर्स पण चांगली असतील तर गोव्याला पार्टी करायला जाऊया. पण हे एक्सटेम्पो जे डिसिजन्स आहेत, ओके, की नाही चला उद्या उठलं मी चाललो, माझ्याकडे पैसा एक्स्ट्रा राहिला तो चाललोय, तो वॉन्टचा पैसा जर तुम्ही नीटपणे साईडमध्ये काढून ठेवला ना मित्रांनो, तो पैसा मार्केटमध्ये आपण टाकायचा. कारण जर तो पैसा, हा वॉन्टचा पैसा जर मार्केटमध्ये टाकला ज्याची मला ऍक्च्युअली गरजच नाहीये, ओके, तर आपण कधी सेल बटन कुठल्या शेअरवरती आपण विकणार नाही आहोत. ऑलराईट, सो इन दिस केस आता माझा सेक्टर जर बघायला गेलो, ऑलराईट, तर माझा फोकस मेनली फार्मा सेक्टरवरती आहे सध्या. ओके, फार्मा सेक्टर माझा ओव्हरऑल बुलिश पण आहे मी या सेक्टरला घेऊन. माझा जे मेजॉरिटी ऑफ द इन्व्हेस्टमेंट मी तर म्हणे जी पण 12-13 लाख रुपयाची पण इन्व्हेस्टमेंट करणार आहे, वाटतं फार्मा सेक्टरमध्येच करणार आहे. ऑलराईट, ओके, पण तो पैसा एकदा लावला की मला तो पैसा लागणार नाहीये ह्याची खातिरदारी मी केलेली आहे, कारण मी वॉन्ट मधला पैसा आणलेला आहे. सो तुम्हाला वाटत असेल अरे यार मला पण वाटतं की फार्मा सेक्टर बुलिश आहे, मलाही वाटतं की मे बी आयटी सेक्टर बुलिश आहे, तर त्या सेक्टरमध्ये मला पैसा लावायचा आहे. पण अहो मित्रांनो, त्या पैसा जर तुमचा विचार असेल की 1 महिन्यामध्ये परत काढेन, 3 महिन्यामध्ये परत काढेन, 1 वर्षामध्ये परत काढेन मार्केटच्या बाहेर, तर मित्रांनो तो पैसाच लावू नका. त्यापेक्षा गोव्याला जाऊन या, राहू पुष्पा पिक्चर बघून ये, काय प्रॉब्लेम नाही. पण तसा पैसा मार्केटमध्ये लावू नका, ज्याने काय होणार,
तुमची शॉर्ट टर्म ट्रेडिंग मेंटॅलिटी आहे ती कधीच जाणार नाही. आणि मी मित्रांनो सांगतो, मार्केटमध्ये मला 20 वर्ष झालेली आहेत. 20 वर्षामध्ये जी झकमारी केलेली आहे, त्या झकमारी केल्यामुळे ज्या चुका केलेल्या आहेत, तुम्ही नाही कराव्या म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय गोष्ट. पैसा टाकला, एक्झिट नाही करायचं. एकदा पैसा टाकला, समजा तर कुवा आहे, ह्याच्यामध्ये आपलं विहीर आहे, विहिरीत तुम्ही नुसतं टाकतात आहे पैसा. ऑफकोर्स कधी ना कधी तो कावळा हे टाकतो ना दगड, ते पाणी वर कधी ना कधी येणार आहे. टेन्शन घेऊ नका, ते पाणी तुम्हाला प्यायला भेटणार आहे. पण पहिले तर दगड तर टाका आतमध्ये, पैसा तर टाका आतमध्ये, तर पाणी येईल ना विहिरीच्या वरती बाहेर. सो त्यामुळे मित्रांनो परत सांगतो, सिम्पली जर मनी मॅनेजमेंट स्ट्रॉंग ठेवली विथ रिस्पेक्ट टू वॉन्टच्या पैशानी, तर तुमचा पोर्टफोलिओ 50 लाख काय राहो, 5 कोटी पण किंवा 50 कोटी पण होण्याची पासून कोणी तुम्हाला थांबवणार नाहीये, हे लक्षात ठेवा. ऑलराईट मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, खूपच इम्पॉर्टंट सायकोलॉजिकल व्हिडिओ आहे. ओके, टेक्निकल मी जास्त बोललो नाही, फक्त फार्मा सेक्टरवरती फोकस असणार आहे माझं, हे तुम्हाला एक सांगितलेल्या गोष्ट आहे. ऑलराईट, पण कृपया करून हे फंडामेंटल नॉलेजचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही, स्ट्रक्चरल इम्प्लिमेंटेशन तुम्ही करा. म्हणजे क्लासरूम प्रोग्राम पण ते पण जेव्हा तुम्ही याल. ओके, मला बरेच लोक विचारतात फ्री वेबिनार आणि क्लासरूम मध्ये फरक आहे. ओके, नॉलेज वाईज काही फरक नाही. ओके, फ्री वेबिनार क्लासरूम नॉलेज वाईज फरक नाही, पण क्लासरूम सेशन मध्ये माझा मेन फोकस काय असतो माहिती आहे का? कारण तुम्ही जेव्हा फ्री वेबिनार क्लासरूम सेशन जॉईन करा, तुम्हाला फ्री वेबिनार सिरीजला ऍक्सेस तर असं पण भेटतोच तुम्हाला. ओके, पण त्याच्या व्यतिरिक्त क्लासरूम मध्ये सायकोलॉजिकल गोष्टी, एक फ्रेमवर्क जे आहे एका ट्रेडरचं, इन्व्हेस्टरचं काय असलं पाहिजे, त्यावरती माझा मेन फोकस असतो. ज्याच्यावरती तुम्ही घडले जाणार, त्याच्यावरती तुमचं पुढची वाटचाल चालणार. लक्षात ठेवा, प्युअर टेक्निकल, प्युअर फंडामेंटल नॉलेज आजपर्यंत कोणीही प्युअरली प्रॉफिटेबल झाला नाही. जो पण तुमचं ते सायकोलॉजिकल डोक्याचा मसाज होत नाहीये, ओके, तुमचा ब्रेनचा मसाज होत नाहीये, तोपर्यंत तुम्ही प्रॉपरली एक ट्रेडर बनणं खूप डिफिकल्ट, हे लक्षात ठेवा. ओके, आणि जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता 8452935252 वरती. माझ्या व्हॉट्सअप टीमला क्लासरूम हा शब्द, माझी टीम तुम्हाला माझी कोर्स डिटेल्स पाठवून देईल. 3 दिवसाचा सेशन असतो, मुंबईमध्ये येणार आहे. येणारी बॅच काहीतरी फेब्रुवारीमध्ये येते. राईट मित्रांनो, मी आहे महेश पाटील. परत जाता एकदा, जर तुम्ही सॅलरीमधनं पैसा पहिलाच काढून बँक साईडला आपल्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये टाकत असाल तर येस म्हणून टाईप करा, बघूया किती लोक टाईप करतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.